नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीसीएम विथ ऋषिकेश या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मागच्या काही व्हिडिओमध्ये काही चुका झाल्या असतील तर प्लीज समजून घ्या। मी या प्लॅटफॉर्मवर नवीन आहे। तर आज आपण 3D जॉमेट्री हा टॉपिक घेणार आहे। जुन्या सिलेबसमध्ये हा टॉपिक सेपरेटली दिला होता, पण नवीन सिलेबसमध्ये काय केले, हाच टॉपिक वेक्टरमध्ये मर्ज केलाय। त्याच टॉपिक मध्ये नवीन सिलेबस मध्ये पेज नंबर 163 वर मी ज्या कन्सेप्ट घेणार आहे तिथून पुढे 163 पासून पुढे या कन्सेप्ट आहेत, त्यामुळे त्या बुक मध्ये तुम्ही बघा। तर आपण आता सुरू करूया। बघा, ए बी ही एक लाईन आहे, त्याचा डिस्टन्स दिलेला आहे डी। ए चे कोऑर्डिनेट असतील, जर ए चे कोऑर्डिनेट x1 y1 आणि z1 असतील आणि बी चे कोऑर्डिनेट x2 y2 आणि z2 असतील, तर त्याच लाईनचे डिरेक्शन रेशोज काय येणार आहेत बघा। डिरेक्शन रेशोज डिनोट केले जातात a, b, c ने डिनोट केले जातात। मग a काय येणार आहे व्हॅल्यू x2 x1 म्हणजे x2 x1, b ची व्हॅल्यू येणार आहे y2 y1 आणि c ची व्हॅल्यू येणार आहे z2 z1। हे झाले या लाईनचे डिरेक्शन रेशोज। तर याच लाईनचा जर आपल्याला डिस्टन्स काढायला सांगितला तर कसा काढायचा तो म्हणजे बघा, ए बी चा डिस्टन्स, ए टू बी चा डिस्टन्स काढायचा आहे। तर म्हणजे रूट मध्ये येणार आपल्याला x2 x1 स्क्वेअर प्लस y2 y1 स्क्वेअर प्लस z2 z1 स्क्वेअर। म्हणजेच काय बघा, हा झाला आपला डिस्टन्स। म्हणजेच ह्याला आपण कसं लिहू शकतो बघा, x2 x1 म्हणजेच काय काढलेला आपण a आहे, म्हणजे तिथं a पुट अप केला, y2 y1 म्हणजे b आणि z2 z1 म्हणजे c। म्हणजे रूट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर जरी केलं तरी आपल्याला a टू b चा डिस्टन्स मिळेल। तर ही कन्सेप्ट समजली। तर आता आपण डिरेक्शन कोसाइन्स म्हणजे काय हे बघूया। तर डिरेक्शन कोसाइन्स हे डिनोट केले जातात l, m, n, l, m, n ने डिनोट केले जातात। जर तुम्हाला अँगल दिला असेल अल्फा बीटा गॅमा, म्हणजे तो डिरेक्शन अँगल दिला असेल तर कसं काढणार, कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा कॉसच्या टर्म मध्ये आपण काढू शकतो। म्हणजे कॉस जर अल्फा जर 45 असेल, कॉस 45 काय असतो 1/√2। मग जर तो झाला डिरेक्शन कोसाइन। मग जर आपल्याला डिरेक्शन कोसाइन्स a, b, c हे डिरेक्शन रेशोज जर दिले असतील, a, b, c हे डिरेक्शन रेशोज दिले असतील तर कसं काढायचं बघा। मग काय करावं लागेल, a अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर। म्हणजेच व्हॅल्यू येणार आहे l ची, l इज इक्वल टू कॉस अल्फा a अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर। मग m काय येणार, कॉस m इज इक्वल टू कॉस बीटा इज इक्वल टू b अपॉन रूट ऑफ अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर। म्हणजे सगळीकडे असं असणार आहे। जर n साठी c अपॉन येणार फक्त रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर। म्हणजे ह्याला काय म्हणू शकतो आपण, मॅग्निट्यूड। एखादा मॅग्निट्यूड ऑफ a बार पकडू शकतो किंवा आणि काही पकडू शकतो मॅग्निट्यूड म्हणून। मग तर समजलं डिरेक्शन कोसाइन कशी काढायची। तर आता याच कन्सेप्ट मिळून आपल्याला एक आता क्वेश्चन असा येऊ शकतो की बघा, एका पॉइंट ए चे कोऑर्डिनेट दिले जातात व डिरेक्शन कोसाइन्स दिले जातात, डिरेक्शन रेशोज दिले जातात। मग काय करायचं, डिरेक्शन रेशोज ए बी सी दिले जातात आणि जर x1 y1 आणि z1 कोऑर्डिनेट दिले जातात तर आपल्याला कोऑर्डिनेट बी चे कोऑर्डिनेट काढा म्हणून विचारले जाते। पॉइंट बी इकडे पण असू शकतो किंवा इकडे पण असू शकतो, आपल्याला काय ते काय माहित नसतं। तर मग कसं काढायचं बघा, हा फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू x1 प्लस मायनस LD म्हणजेच काय आपण काढलं इथं डिरेक्शन कोसाइन। या फॉर्म्युल्यानं हे इथे पुटअप करायचे, मग ते काढून L ची व्हॅल्यू निघते, तसेच M ची व्हॅल्यू काढा, तसेच N ची व्हॅल्यू काढा व यामध्ये पुटअप करा। व डिस्टन्स हे आपल्याला दिला जातो व आपण काढू शकतो। कसं बघा, डिरेक्शन कोसाइन रूट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर केलं की आपल्याला डिस्टन्स d ची व्हॅल्यू निघते। मग तेच सगळ्या व्हॅल्यू या फॉर्म्युलामध्ये पुटअप केल्या की आपल्याला हे b चे कोऑर्डिनेट मिळणार आहे। b म्हणजेच काय असतो x y z, हे b चे कोऑर्डिनेट आहे, x y z हे b या पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत। तर तुम्हाला हे सगळं समजलंच असेल। आता आपण थोडा नेक्स्ट कन्सेप्ट बघूया। तर बघा, जर l, m, n आर डिरेक्शन कोसाइन्स ऑफ अ लाईन, एका लाईनचे l, m, n हे डिरेक्शन कोसाइन्स आहेत, तर काय बघा,
ह्यांचा स्क्वेअर अँड ऍड जर या सगळ्यांना केलं तर त्याचं आन्सर काय तर 1 येतं. म्हणजे L² + M² + N² = 1. या एका ह्याने आपण खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. पण जेव्हा अजून आपण ह्याला कसं कन्वर्ट करू शकतो हे आपण बघूया. बघा, L म्हणजेच काय असतं कॉस अल्फा म्हणजेच cos² अल्फा, M म्हणजे कॉस बीटा म्हणजेच cos² बीटा, N म्हणजेच cos² गॅमा इज इक्वल टू 1. मग हे झाले, हे एक टर्म तयार झाली बघा, cos² अल्फा प्लस cos² बीटा प्लस cos² गॅमा इक्वल टू 1. ह्याला अजून आपण कशा प्रकारे कन्वर्ट केलं जाऊ शकतं ते बघूया. बघा, cos² अल्फा लिहू शकतो आपण 1 - sin² अल्फा, 1 - sin² अल्फा प्लस 1 - sin² बीटा प्लस 1 - sin² गॅमा इक्वल टू 1. म्हणजेच काय 1 1 1 इथं काय होतं 3 होणार. म्हणजेच बघा, sin² अल्फा प्लस sin² बीटा प्लस sin² गॅमा इज इक्वल टू 1 - 1 प्लस 3 -1 + 3. कारण हे इकडे घेतलंय, हे 3 टर्म तिकडे नेलं, म्हणजेच -1 + 3. म्हणजेच काय येणार व्हॅल्यू येणार 2. sin² अल्फा प्लस sin² बीटा प्लस sin² गॅमा इज इक्वल टू येणार व्हॅल्यू 2 येणार. ही एक टर्म लक्षात ठेवा, ही एक टर्म लक्षात ठेवा आणि हे लक्षात ठेवा. हे इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला. बघा, तर बघा, जर तुम्हाला 2 लाईन मधला ॲक्यूट अँगल थीटा काढायचा असेल, ॲक्यूट अँगल, आणि तुम्हाला डिरेक्शन जर कोसाइन्स दिले असतील व डिरेक्शन कोसाइन तुम्ही काढू शकत असाल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजेच काय cos θ इज इक्वल टू मॉड मध्ये L1 L2 प्लस M1 N2 प्लस N1 N2 हा फॉर्म्युला वापरायचा जर तुम्हाला डिरेक्शन कोसाइन्स दिले असतील तर. व जर तुम्हाला डिरेक्शन रेशोज दिले असतील तर तुम्ही हा डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरू शकता जर डिरेक्शन कोसाइन्स असतील तर. म्हणजेच काय, हे A1 B1 C1 हा एका लाईनचा डिरेक्शन रेशो आणि A2 B2 C2 हे दुसऱ्या लाईनचे डिरेक्शन रेशो आहेत. त्यांच्यातला ॲक्यूट अँगल थीटा कसा cos θ इज इक्वल टू मॉड मध्ये A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 अपॉन √of A1² प्लस B1² प्लस C1² इंटू √of A2² प्लस B2² प्लस C2². जर डिरेक्शन रेशोज दिले असतील तर आता आपण नेक्स्ट काही कंडिशन्स बघूया ज्यांनी की आपल्याला प्रॉब्लेम सोपे होतात. जर लाईन्स परपेंडिक्युलरची कंडिशन बघूया. लाईन्स केव्हा परपेंडिक्युलर असणार आहेत, जर आपल्याला डिरेक्शन रेशोवरून काढायचं असेल तर A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इज इक्वल टू 0 जर असेल तर लाईन्स ह्या परपेंडिक्युलर असणार आहेत. म्हणजेच A1 B1 C1 हे एका लाईनचे डिरेक्शन रेशो आणि A2 B2 C2 हे दुसऱ्या लाईनचे डिरेक्शन रेशो आपल्याला दिले असतील तर या फॉर्म्युल्यात तुम्ही पुटअप करून जर त्याचं आन्सर 0 आलं तर त्या लाईन्स परपेंडिक्युलर आहे. व जर आपल्याला डिरेक्शन कोसाइन्स दिले असतील तर काय येणार बघा, तसंच येणार L1 M1 N1 हे एका लाईनचे डिरेक्शन रेशो, L2 M2 N2 हे दुसऱ्या लाईनचे डिरेक्शन रेशो दिले असतील तर या फॉर्म्युलामध्ये पुटअप करा. त्याचा आन्सर जर 0 आलं तर त्या लाईन्स परपेंडिक्युलर म्हणजे काय L1 N2 प्लस M1 N2 प्लस N1 N2 इज इक्वल टू 0. व आता पॅरललची कंडिशन बघूया. लाईन्स केव्हा पॅरलल असतील बघा, लाईन्स आर पॅरलल ओनली इफ जर डिरेक्शन रेशोवरून काढायचं असेल तर A1 अपॉन A2 हे इक्वल असेल B1 अपॉन B2 आणि हे इक्वल असेल C1 अपॉन C2. म्हणजेच काय असणार आहे, डिरेक्शन रेशो हे प्रपोर्शनल असणार आहे. डिरेक्शन रेशो प्रपोर्शनल. जर आपल्याला डिरेक्शन कोसाइन दिले असतील त्यावरनं पॅरलल आहेत का नाही कसे बघायचं हे बघा. L1 अपॉन L2 इज इक्वल टू M1 अपॉन N2 इज इक्वल टू N1 अपॉन N2. इथे काय L1 M1 M1 आणि L2 M2 N2 हे वेगवेगळ्यांचे डिरेक्शन रेशो आहेत. तर ह्या झाल्या कंडिशन, ह्या पॅरललच्या कंडिशन झाल्या. तर ह्या सर्व कंडिशन तुम्हाला समजल्या व फॉर्म्युला बघितले. तर आता आपण काय प्रॉब्लेम घेऊया त्यावर तुम्हाला अजून कन्सेप्ट जरा बऱ्यापैकी लक्षात येईल. तर आपण आता काही प्रॉब्लेम बघूया. बघा काय दिला प्रॉब्लेम बघा. The direction ratios of AB are, direction ratios दिलेत बघा ABC -2 to 1 दिले.
आणि कोऑर्डिनेट्स ऑफ ए दिलेत एका पॉइंटचे 4, 1 अँड 5 अँड LAB इज इक्वल टू 6 युनिट्स, म्हणजे डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू 6 युनिट्स दिले. देन फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ B, म्हणजे बघा एक लाईन आहे, त्या पॉइंट ए आहे त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेत आणि दुसरा पॉइंट बी इकडे असेल त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे. म्हणजे बी चे आपण कोऑर्डिनेट्स अज्युम करूया की XYZ हे बी चे कोऑर्डिनेट्स असे आपण अज्युम करूया. मग बघा XYZ असे अज्युम करूया बी चे. मग त्याचा फॉर्म्युला काय असतो बघा. पहिल्यांदा आपल्याला काय काढायला लागेल, की डायरेक्शन कोसाइन्स काढायला लागेल. म्हणजेच बघा L इज इक्वल टू ए दिलाय a अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. या फॉर्म्युलामध्ये -2 इथे आणि बाकीच्या व्हॅल्यू इथे पुटअप करा, तुम्हाला L मिळून जाईल. म्हणजे तसंच m इज इक्वल टू b अपॉन अंडर रूट ही व्हॅल्यू, नंतर n इज इक्वल टू c अपॉन अंडर रूट ही व्हॅल्यू, ही L m n ची इथे व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल. ही ह्या व्हॅल्यू मिळाल्या की ती ह्या फॉर्म्युलामध्ये पुटअप करा. L आणि m आणि n इथे पुटअप केले. d चे डिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 6 युनिट्स, d म्हणजे 6 युनिट्स आणि x1 y1 z1 काय 4, 1 आणि 5. 4, 1 आणि 5 इथे पुटअप करा या फॉर्म्युलामध्ये, तुम्हाला या कोऑर्डिनेट b चे कोऑर्डिनेट्स मिळून जातील. तर समजला असेल हा क्वेश्चन. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा हा क्वेश्चन कसा आहे बघा. हे दोन अँगल मी डायरेक्ट लिहिलेले आहेत. त्या क्वेश्चन मध्ये ऍक्च्युअली काय दिलेलं आहे मी सांगतो. काय दिलंय, a line makes an angle of 45 degree and 60 degree with positive direction of y axis and z axis respectively. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ y axis and z axis असले की म्हणजेच अँगल कुठला दिलाय, बीटा आणि गॅमा दिलाय त्यांनी, बीटा आणि गॅमा दिलाय. आणि आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x axis बरोबरचा अँगल काढायचा, म्हणजे तो आपण अल्फा कन्सिडर करूया. म्हणजे आपल्याला ते हे माहितच आहे काय बघा, cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. हे क्वेश्चन आपल्याला माहितच आहे. मग काय करा, बीटाची व्हॅल्यू पुटअप करा, गॅमाची व्हॅल्यू पुटअप करा, व्हॅल्यू मिळून जाईल. बघा cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा म्हणजे cos स्क्वेअर 45 म्हणजे 1/2, 1/√2 चा स्क्वेअर म्हणजे 1/2, cos स्क्वेअर गॅमा cos 60 काय असतं cos 60 असतं 1/2, 1/2 चा स्क्वेअर 1/4 इज इक्वल टू 1. मग काय येणार बघा, cos स्क्वेअर अल्फा प्लस 1/4 म्हणजे 2 न मल्टिप्लाय केलं म्हणजे 3/4 प्लस 3/4 इज इक्वल टू 1. मग काय येणार बघा, cos स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1 - 3/4 म्हणजे 4 - 3, 1 - 3/4 इज इक्वल टू 4 - 3 म्हणजे 3, 1/4 आलं. cos स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1/4. मग cos अल्फाची काय व्हॅल्यू येणार, cos अल्फा इज इक्वल टू प्लस मायनस 1/2 येणार. प्लस और मायनस म्हणजे या अँगलला सॅटिस्फाय, अल्फाला सॅटिस्फाय करण्याचे दोन व्हॅल्यू येणार, एक प्लस साठी येणार, एक मायनस साठी. म्हणजेच काय cos 60 असते प्लस 1/2 म्हणजे 60 डिग्री झालं आणि 120 ला -1/2 असतो. म्हणजेच 120 डिग्री ही एक व्हॅल्यू आली. अल्फाच्या या दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत आपल्याकडे. तर आता आपण हा प्रॉब्लेम बघूया. त्यात काय करायचं, आपल्याला ॲक्यूट अँगल थीटा फाइंड करायचा आहे. आणि आपल्याला काय दिलंय बघा, डायरेक्शन रेशोज दिलेत 3 to 6 म्हणजे A1 B1 C1 आणि -2 1 आणि 2 A2 B2 C2 आहे. हे डायरेक्शन रेशो दिलेत. त्यामुळे आपल्याला ॲक्यूट अँगल थीटा फाइंड आउट करायचा. म्हणजेच काय बघा, फाइंड आउट करायचा हा फॉर्म्युला, ह्या व्हॅल्यूज ह्या फॉर्म्युलात पुट करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. बघा cos थीटा इज इक्वल टू काय A1 A2 म्हणजे 3 × -2 3 × -2 प्लस 2 × 1 प्लस 6 × 2 अपॉन रूट मध्ये काय ना त्याचा या टर्मचा स्क्वेअर पूर्ण A1 B1 C1 चा टोटल स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर इंटू रूट मध्ये -2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. ही व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करा, तुम्हाला ॲक्यूट अँगल थीटा मिळून जाईल. म्हणजे काय आहे बघा, cos थीटा इज इक्वल टू ह्याची व्हॅल्यू येणार 8/21 म्हणजे थीटा येणार आहे
कॉस इनवर्स 8/21. हां, आपण असे थोडे प्रॉब्लेम घेतलेले आहेत. म्हणजे आता मी जास्त प्रॉब्लेम घेणार नाही, एवढेच प्रॉब्लेम घेणार आहे. नंतरच्या लेक्चरमध्ये मी जास्त प्रॉब्लेम घेणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलला शेअर करा व सपोर्ट करत राहा. कारण मी आता रोज रेग्युलरली एकतरी व्हिडिओ अपलोड करणारच आहे. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा.